नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला थोडा विचित्र वाटेल. विचार करा, एखाद्या ज्येष्ठ नागरिकांकडे करोडो रुपयांची मालमत्ता आहे, राहायला एक प्रशस्त घर आहे, पण रोजच्या खर्चासाठी आणि उदरनिर्वाहासाठी त्यांच्या खिशात पुरेशी रोख रक्कमच नाहीये. कसं वाटेल? ही एक अत्यंत विरोधाभासी स्थिती आहे, होय ना? यालाच ॲसेट रिच कॅश पुअर असं म्हणतात. आजच्या या विश्लेषणात आपण डॉक्टर अनिल दर्शतकर यांच्या मे 2026च्या अभ्यासपूर्ण प्रस्तावावर आधारित भारतातील रिव्हर्स मॉर्गेजच्या संकल्पनेचा आणि त्यात आवश्यक असलेल्या काही क्रांतिकारक बदलांचा अगदी सविस्तर विचार करणार आहोत. आता हे नेमकं कसं काम करतं ते बघूया. पारंपरिक कर्ज आणि रिव्हर्स मॉर्गेज या दोन अगदी विरुद्ध गोष्टी आहेत. हे समजून घेण्यासाठी पैशांचा प्रवाह कसा बदलतो यावर लक्ष द्या. नेहमीच्या कर्जात आपण काय करतो? आपण घर घेण्यासाठी बँकेकडून पैसे घेतो आणि दर महिन्याला बँकेला हप्ते म्हणजे EMI भरत बसतो, बरोबर? पण रिव्हर्स मॉर्गेजमध्ये जादू अशी आहे की परिस्थिती अगदी उलट असते. इथे घर मालक आधीच घराचा मालक असतो आणि बँक त्या घराच्या मूल्यावर आधारित कर्जदाराला नियमितपणे पैसे देते. एकदम उलट. तर हा सगळा प्रकार नेमका आहे तरी काय? आधी आपण या रिव्हर्स मॉर्गेजची बेसिक संकल्पना थोडक्यात समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर रिव्हर्स मॉर्गेज हे 62 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी डिझाईन केलेलं एक खास कर्ज आहे. यातला सगळ्यात भारी भाग कुठला माहितीये? कर्जदाराला कोणताही मासिक हप्ता भरायचा नसतो. पारंपरिक कर्जासारखं इथे महिन्याला पैसे जाण्याचं टेन्शन नाही. हे खरं आहे की कर्जाची रक्कम आणि त्यावरचं व्याज काळानुसार वाढत जातं, पण त्याची परतफेड करायची घाई नसते. जोपर्यंत तुम्ही ते घर कायमचं सोडत नाही, विकत नाही किंवा दुर्दैवाने मृत्यू होत नाही, तोपर्यंत परतफेडचा प्रश्नच येत नाही. म्हणजेच मालकी हक्क तुमच्याकडेच राहतो आणि घरातून रोख रक्कमही हाताशी येते. आता तुम्ही विचार कराल, याची गरज काय? बघा, ही योजना अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरू शकते जे ॲसेट रिच आहेत पण कॅश पुअर आहेत. आजच्या काळात असे अनेक वयोवृद्ध लोक आहेत ज्यांची मुलं दूर दुसऱ्या शहरात किंवा थेट परदेशात स्थायिक झाली आहेत. वृद्धापकाळात उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे नियमित उत्पन्न नसतं. कोणासमोर हात कसा पसरणार? अशा परिस्थितीत सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक निधी उभा करण्याचा हा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक पर्याय बनतो. पण थांबा, हे ऐकायला जेवढं सोपं आणि छान वाटतं तेवढं ते प्रत्यक्षात आहे का? भारतात या व्यवस्थेत सध्या काय अडचणी आहेत ते जरा पाहूया. हा 50% आकडा बघा. सध्याच्या व्यवस्थेतील हीच तर खरी मोठी मेख आहे. सध्याच्या नियमानुसार एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या मालमत्तेच्या मूल्याच्या केवळ 50% रक्कमच या योजनेअंतर्गत कर्जरूपात मिळू शकते. म्हणजे तुमच्या घराची किंमत कितीही जास्त असू दे, हा नियम कर्जदाराच्या हातात पडणाऱ्या रकमेवर खूप मोठी मर्यादा आणतो. आणि पर्यायांबद्दल बोलायचं झालं तर सध्या भारतात हे कर्ज मिळवणं अत्यंत कठीण आहे. हे कर्ज प्रामुख्याने फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा मोजक्याच संस्थांद्वारे दिलं जातं. त्यातही त्यांचे पर्याय अतिशय ताठर आहेत. एकतर सगळी रक्कम एकदम घ्या किंवा ठरलेले मासिक हप्ते घ्या. लवचिकतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे गरज असूनही अनेक लोक या योजनेच्या वाटेला जात नाहीत. मग असा साहजिकच प्रश्न पडतो की बँका असं का करतात? त्यांना यात रस का नाहीये? हे समजून घेण्यासाठी आपल्याला बँकांचं व्यवसाय विरुद्ध कल्याण हे गणित पाहावं लागेल. बँकांचा दृष्टिकोन आणि रिव्हर्स मॉर्गेजचं वास्तव यांची जर तुलना केली तर एक खूप मोठा विरोधाभास दिसून येतो. बँकेची आदर्श स्थिती काय असते? त्यांना निश्चित कालावधी असलेलं कर्ज हवं असतं, जिथे कर्जाची रक्कम ठराविक वर्षात दुप्पट होऊन त्यांना परत मिळेल. पण रिव्हर्स मॉर्गेजचं वास्तव अगदी वेगळं आहे. इथे कर्जाचा कालावधी पूर्णपणे अनिश्चित असतो, कारण कर्जदाराचा मृत्यू कधी होईल हे कुणालाच माहीत नसतं ना. बँकेला आपले पैसे मिळवण्यासाठी कर्जदाराच्या मृत्यूपश्चात मालमत्ता विकण्याची वाट पाहावी लागते. बँका कर्ज देण्याला एक फायदेशीर व्यवसाय मानतात, कोणतंही कल्याणकारी धोरण नाही. त्यामुळे त्यांना हा अनिश्चिततेचा वाट बघण्याचा व्यवहार अजिबात आवडत नाही. आणि आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा मालमत्ता भविष्यात विकली जाईल तेव्हा तिची किंमत कर्ज घेतानाच्या वेळेपेक्षा नक्कीच खूप जास्त असेल, हे सगळ्यांनाच माहीत आहे. रेडी रेकनरचे दर दरवर्षी वाढतात. तरीही बँका मालमत्तेच्या मूल्यांतील या वाढीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. घराची किंमत वाढली तरी कर्जदाराला मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये कोणतीही वाढ केली जात नाही. म्हणूनच बँका या योजनेची फारशी जाहिरात करत नाहीत आणि त्यांच्या अधिकारांनाही यात रस नसतो. पण यावर काही उपाय आहे का? तर हो, इथेच डॉक्टर अनिल दर्शतकर यांचा मे 2026चा एक अतिशय नाविन्यपूर्ण आणि दूरदर्शी प्रस्ताव समोर येतो. या समस्येवर त्यांनी जो अत्यंत धाडसी प्रस्ताव मांडलाय तो खरोखरच गेम चेंजर ठरू शकतो.
ते म्हणतात, जसे लोक रिअॅलिटीज किंवा इतर रिअल इस्टेट शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, तसेच बँका आणि गृहनिर्माण वित्तसंस्थांनी एक नवीन प्रकारचा म्युच्युअल फंड तयार करावा. हा फंड थेट ज्येष्ठ नागरिकांच्या रिअल इस्टेटमध्ये गुंतवला जाईल. भौतिक मालमत्तेची सांगड थेट म्युच्युअल फंडाशी. ही संकल्पना सध्याच्या ताठर बँकिंग व्यवस्थेला एक खूपच आधुनिक आणि लवचिक पर्याय देते. आता हे प्रत्यक्षात कसं काम करेल ते अगदी सोप्या भाषेत सांगतो. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, बँका असा म्युच्युअल फंड तयार करतील. दुसरी पायरी, ज्या ज्येष्ठ नागरिकांना रिव्हर्स मॉर्गेज हवंय त्यांच्या फ्लॅटच्या मूल्याचे थेट म्युच्युअल फंड युनिट्समध्ये रूपांतर केलं जाईल. आणि तिसरी पायरी म्हणजे या युनिट्समधून SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनद्वारे त्यांना दर महिन्याला नियमित उत्पन्न दिलं जाईल. म्हणजे बघा, भिंती आणि विटांच्या मालमत्तेचं एका लिक्विड आर्थिक साधनात किती सोप्या पद्धतीने रूपांतर झालं. या प्रस्तावाबद्दल बोलताना डॉक्टर दर्शतकर एक फारच भारी उदाहरण देतात. ते म्हणतात, हे अगदी चंद्रावर मालमत्ता खरेदी करण्यासारखं आहे. याचा अर्थ काय? तर गुंतवणूकदारांना या मालमत्तेचा ताबा कधी मिळेल हे नक्की सांगता येत नसलं तरी मूळ मालमत्ता तिथे प्रत्यक्षात अस्तित्वात असल्यामुळे गुंतवणुकीची हमी आणि सुरक्षितता 100% निश्चित असते. मालमत्तेचं मूल्य तर वाढतच जाणार ना, त्यामुळे हा एक अतिशय सुरक्षित आणि फायदेशीर जुगार ठरतो. आणि या प्रस्तावाचे फायदे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाहीत, तर गुंतवणूकदारांसाठीही आहेत. मालमत्तेच्या मूल्यात होणारी भांडवली वाढ हा यातला सर्वात मोठा फायदा आहे. विचार करा, जर सरकारने अशा म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सवलत दिली किंवा मिळणाऱ्या परताव्यावर कर सवलत दिली, तर किती लोक यात आनंदाने गुंतवणूक करतील. यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल, हे फक्त ज्येष्ठांसाठी आहे. पण नाही, यातून भविष्यातील पिढ्यांचे म्हणजे आपल्या आधुनिक विभक्त कुटुंबांचेही अनेक प्रश्न सुटू शकतात. आजकालची परिस्थिती बघा. नोकरीच्या निमित्ताने मुले वेगवेगळ्या शहरात किंवा थेट देशाबाहेर स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे विभक्त कुटुंबे वाढतायत. पालक अनेकदा एका मोठ्या घरात एकटेच राहतात किंवा रिटायरमेंट होम्सचा पर्याय निवडतात. मुले त्यांच्या पालकांच्या त्या जुन्या घरात राहायला परत येण्याची शक्यता खूपच कमी असते. मग होतं काय? अशा मोठ्या मालमत्ता तशाच पडून राहतात आणि त्यांची नुसती देखभाल करणं हे एक मोठं ओझं होऊन बसतं. पण या नव्या म्युच्युअल फंड मॉडेलमुळे हे चित्र पूर्णपणे बदलू शकतं. त्या मोठ्या घरात अडकलेला पैसा हा कर्जाच्या ओझ्याऐवजी इंडेक्सेशनच्या लाभांसह एक उत्तम आर्थिक मालमत्ता बनतो. याचाच अर्थ असा की पालकांना त्यांच्या हव्या त्या ठिकाणी हव्या त्या शहरात आरामात राहण्याचं स्वातंत्र्य मिळतं आणि मुलांनाही एका मोठ्या न विकता येणाऱ्या मालमत्तेच्या देखभालीच्या तणावातून कायमची मुक्ती मिळते. दोन्ही पिढ्यांसाठी ही किती सोयीची आणि विन-विन व्यवस्था आहे. तर या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आपण एका महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर पोहोचलो आहोत. निवृत्त होणाऱ्या पिढीसाठी त्यांच्या घराच्या संपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ खरंच आलीये का? मला तरी वाटतं नक्कीच आलीये. जुन्या आणि ताठर नियमांना चिकटून राहण्यापेक्षा समाजाच्या कल्याणासाठी आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी अशी नाविन्यपूर्ण साधने विकसित करणे आता काळाची गरज बनलीये. आज आपण रिव्हर्स मॉर्गेज आणि त्यातील या नव्या प्रस्तावाबद्दल जी माहिती घेतली ती नक्कीच एका नव्या भविष्याची दिशा दाखवणारी आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.